आणि बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या झाली। देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी आपल्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका, त्याला थेट फासावरती चढवा असं वक्तव्य स्वतः धनंजय मुंडेंनी केलंय। देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत आणि या प्रकरणात मुंडेंचे विश्वासू वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे। सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने मुंडेंवरती निशाणा साधला जातोय। याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग तो कुणी असो, कुणाचाही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं, याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता। तर हे खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे। त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केलं पाहिजे। लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे। ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालू केलं। करारांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे ते आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळे शासन कुणालाही पाठीशी घालत नाही। आणि बीडच्या घटनेवरनं विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। या घटनेतील आरोपी वाल्मिक कराडचा खरं तर खंडणी प्रकरणात त्यांच्यावरती आरोप आहेत। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा व्यक्ती आहे, त्यामुळे मुंडेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली। सोबतच धनंजय मुंडेंनी राऊतांना प्रत्युत्तरही दिलंय। लोकभावना इतकी तीव्र आहे। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न करतो। देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे। हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो, त्याची किंमत मला मोजावी लागेल। मला माहिती एखाद्याला आत्ता मलाही माहित नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही।